नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या आयुष्यात चिंता, तणाव आणि भावनिक त्रासाचं कारण बनतो। तो म्हणजे लग्न जमत नाहीये, कधी योग्य मुलगा मिळत नाही, कधी योग्य मुलगी मिळत नाही, कधी अडथळे येतात आणि कधी सगळं ठरूनही काहीतरी कारणामुळे बिघडतं। पण काळजी करू नका मित्रांनो, आज मी तुम्हाला असे 40 प्रभावी घरगुती, धार्मिक आणि मानसिक तोडगे सांगणार आहे जे सातत्याने केल्यास नक्कीच लग्नात गती येईल। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 1, दररोज सकाळी स्नान करून भगवान शिव आणि माता पार्वतीची प्रार्थना करा। ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि मनातून विवाहयोग सुलभ व्हावा अशी प्रार्थना करा। नंबर 2, प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करा। शिव पार्वतीची कृपा मिळाल्यास लग्नाच्या अडथळ्यांना स्वतःहून गती मिळते। नंबर 3, शुक्रवारी देवी पार्वतीच्या मूर्तीला हळद कुंकू लावा आणि गुलाबाचं फूल अर्पण करा। ही कृती स्त्रियांना विशेष शुभ मानली जाते आणि विवाहयोग बळकट करते। नंबर 4, प्रत्येक मंगळवारी हनुमानजींचं दर्शन घ्या आणि ओम हनुमते नमः हा मंत्र जपा। हे मंगळदोष असलेल्या व्यक्तींसाठी फार प्रभावी उपाय आहे। नंबर 5, ओम क्रां क्रीम क्रौम सह भौमाय नमः हा मंत्र 108 वेळा मंगळवारी म्हणा। यामुळे ग्रहदोष कमी होतात आणि शुभ प्रस्ताव मिळू लागतात। नंबर 6, आपल्या कुंडलीतील दोषांवर उपाय करण्यासाठी योग्य पंडिताकडून नवग्रह शांती करून घ्या। नंबर 7, लग्न अडत असल्यास घरात शिव पार्वतीचं लग्न सोहळ्याप्रमाणे पूजन करा। हा उपाय शुभ विवाहासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। नंबर 8, दर शुक्रवार देवी लक्ष्मीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा आणि ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणा। नंबर 9, शुक्रवारी गरीब महिलांना किंवा वृद्धांना साखर, कपडे किंवा सौंदर्य सामग्री दान करा। नंबर 10, दररोज संध्याकाळी दिवट्याला 2 वात लावून प्रार्थना करा, एक स्वतःसाठी आणि एक भविष्यातील जोडीदारासाठी। नंबर 11, गुरुवारी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना पिवळे फळ द्या। नंबर 12, मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा, हे आत्मविश्वास वाढवते आणि मंगळाचा दोष कमी करते। नंबर 13, आपल्या मनात नकारात्मक विचार ठेवू नका, माझं लग्न होणार नाही असे विचार सतत टाळा। नंबर 14, स्वतःमध्ये बदल आणा, वागणूक, बोलणं आणि विचार सकारात्मक ठेवा। नंबर 15, दररोज सकाळी सूर्योदय पाहून सूर्यनमस्कार करा आणि ओम गृणी सूर्याय नमः म्हणा। नंबर 16, दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि 7 प्रदक्षिणा घाला। नंबर 17, आई वडिलांची सेवा करा, कारण त्यांच्या आशीर्वादानेच घरात मंगल कार्य घडतं। नंबर 18, ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्याने अडथळे कमी होतात आणि शुभ घटना घडतात। नंबर 19, आपलं घर नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा, विशेषतः मुख्य दरवाजा आणि देवघर। नंबर 20, दर शुक्रवारी घरात सुगंधी अगरबत्ती लावा आणि गुलाब पाणी शिंपडा। नंबर 21, स्वतःवर प्रेम करा, आत्मविश्वास ठेवा आणि आपल्या दोषांपेक्षा गुणांवर लक्ष द्या। नंबर 22, कुणाचं लग्न ठरल्यावर त्यांना मनापासून शुभेच्छा द्या, दुसऱ्याचं मंगल कार्य पाहून मत्सर करू नका। नंबर 23, आईला, बहिणीला किंवा कोणत्याही महिलेला सन्मान द्या, स्त्री शक्तीचा आदर करणाऱ्याला देवी पार्वतीची कृपा मिळते। नंबर 24, दर शुक्रवार साखर आणि दूध मिश्रित पाणी तुळशीच्या झाडाला अर्पण करा। नंबर 25, श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचं एकत्र पूजन करा, हे शुभ विवाहासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं। नंबर 26, कुंडलीनुसार ग्रहदोष असल्यास मंगळिक पूजन किंवा काळसर्प शांती करणे हितावह ठरते। नंबर 27, लग्नासाठी योग्य वेळ येण्यासाठी गौरी हळद लावा हा व्रत विधी करा। नंबर 28, मनात सतत मी लग्नासाठी योग्य नाही असं म्हणू नका, आत्मविश्वास हीच पहिली गुरुकिल्ली आहे। नंबर 29, गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करा आणि वडाळ्यांना गोड पदार्थ द्या। नंबर 30, आपल्या घरात दर महिन्याला एकदा सात्विक भोजन करा आणि कुटुंबातील सर्वांना प्रेमाने खाऊ घाला। नंबर 31, एखादं मनोकामना दीप प्रज्वलित करा आणि त्या दीपासमोर रोज प्रार्थना करा। नंबर 32, लग्न ठरण्यापूर्वी स्वतःची तयारी करा, आपली मनस्थिती, करिअर, जबाबदारी जाणून घ्या। नंबर 33, दर रविवारी गरीब मुलांना किंवा मुलींना अभ्यासासाठी पेन किंवा पुस्तक भेट द्या। नंबर 34, विवाहयोग वाढवण्यासाठी दर शुक्रवार गुलाबाचं फूल केशरात बुडवून देवीला अर्पण करा। नंबर 35, दर मंगळवारी गाईला गूळ आणि चणे द्या, यामुळे मंगलदोष कमी होतो। नंबर 36, शनीच्या प्रभावामुळे अडथळे येत असतील तर शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा। नंबर 37, आपल्या मनात प्रार्थना करा, देवा
माझ्यासाठी योग्य व्यक्ती निवड आणि मग चिंता सोडा. नंबर 38. चांगल्या मित्रपरिवारात आणि समाजात सहभागी व्हा. कधीकधी योग्य संबंध तिथूनच येतात. नंबर 39. दान, पूजा आणि सकारात्मकता. हे 3 जर मनापासून केलं तर नक्कीच लग्न जमतं. नंबर 40. सर्वात शेवटचा आणि मोठा उपाय, देवावर पूर्ण विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर तोच देव तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती पाठवतो. तर मित्रांनो, लग्न जमत नसेल तर हे उपाय जरूर करून पहा. पण लक्षात ठेवा, उपाय हे श्रद्धेने, संयमाने आणि सातत्याने केल्यासच फळ देतात. घाई करू नका, विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. योग्य वेळ आली की देव नक्कीच तुमच्या जीवनात योग्य साथीदार पाठवतो. म्हणून आजपासून हे उपाय सुरू करा आणि तुमचं मंगल कार्य लवकरात लवकर घडो हीच शुभेच्छा.